गुड आफ्टरनून फ्रेंड्स, कसे आहात? मस्त ना? नमस्कार मंडळी. ओके. आज एकादशी आहे, त्यामुळे घरात दुसरं काही बनत नाही. एकादशी दिवशी दोन्ही जण खिचडी किंवा वरीचा भात आणि आमटी असते आणि तळण असतं. दुपारचे 1:30 वाजलेले, मला अजून भूकच नव्हती, त्यामुळे मी त्यात खिचडी केली नव्हती. बाळाला माझ्या भूक लागली, तर त्याच्यासाठी मी खिचडी हलवत आहे. त्याची रेसिपी मी इथं आज अपलोड करत आहे. ओके. तो मिरची वगैरे काही खात नाही आहे. ओन्ली मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि शाबू हलवून मी त्याला देत आहे. बटाटा पण नाही, आत्ता सध्या चिरायचा कंटाळा आलेला आहे. बटाटा घालून पण खिचडी छान होते, पण मी कंटाळा केला आहे. ओन्ली ते हलवून मी त्या मुलाला देत आहे. बघा कशी रेसिपी करते आणि तुमच्याकडे कशी शाबूची खिचडी केली जाते ते पण मला सांगा. ओके. तिखट नाही आहे, ओन्ली मिठाची आहे. कढई तापत आहे. ऑलरेडी तयारी सगळी करून घेतल्यानंतर मी कॅमेरा चालू केलेला आहे. तेल घातलेलं आहे बघा मी आता. ओके. बघा तेल आहे, गरम होत आहे तेल. ओके. आता मी सकाळीच शाबू घातला होता 9 वाजता भिजू. आता मी फोडत आहे, तसाच शाबू आहे. थोडीशी यामध्ये करणार आहे, पूर्ण करणार नाही आहे, त्याला लागते तेवढाच. म्हणजे मिरची खात नाही आहे ना, मग त्याच्यासाठी सेपरेट केला जातो. आणि मी मिरची किंवा लाल तिखट शाबू करते. आणि जिरे कोथिंबीर असं काही वापरत नाही आहे एकादशीला आम्ही पहिल्यापासूनच, कारण उपास मोडला जातो. जिरं कोथिंबीर असं आमच्याकडं बोललं जातं. पांडुरंगाच्या विठ्ठलाला सगळं चालतं, पण आम्ही नाही खात. ओके. बघा शाबू टाकलेला आहे मी. एकदम पटकन होते, 5 मिनटात मऊसूत भिजलेला असतात. शाबू तुम्ही कसा भिजू घालता ते पण सांगा मला. मी दाखवली नाही प्रोसिजर, तुमची दाखवा मला. एकदम मऊसूत शाबू झालेला आहे, कूट घातलेला आहे. आता मीठ घालते बघा. याला 5 मिनटं हल्यानंतर हा शाबू तयार झाला. पटकन होतो. नाश्त्याला काही जण खातात. ओके. माझ्याकडे 2-3 महिन्यातून होतो शाबू. 2 एकादशी दिवशी तर हमखास असतो, आणि कुणाला खावं असल्यानंतर मी नाश्त्याला पण करत असते. ओके. हे बघा जास्त भिजलेलं आहे, थोडं तेलात आहे. ओके. चांगला मिक्स झालेला आहे. तसं होते, गरमच मी माझ्या बाळाला करून घालते. बाहेरचं त्याला आवडतात, पण जशी भूक लागेल तसं तो मागत असतो, तसं मी करून देत असते. ओके. मिस्टरांसाठी आज काही केलेलं नाही, खिचडी असल्यामुळे तसेच गेले. ओके. आज मी खिचडी केलेली आहे. संध्याकाळी तिखट कचोडी बनेल, त्याचा व्हिडिओ पण अपलोड करेल, बटाटे वगैरे घालून. हलवत आहे, 5 मिनटं हलवून आहे. कंटिन्यू तुम्ही हलवल्यानंतर खूपच छान शाबू होतो, सुटसुटीत होतो. असं गिचका वगैरे काही होत नाही आहे, छान होतो, असा मोकळा होतो. एक जण खूपच मोठं म्हणजे 2 फोडीचं शेंगदाण्याच्या 2 फोडी असतात, तशा 2 फोडी करून हे करत असतात. त्यांना तसं पण आवडतं, पण आम्ही नाही तसं करत. मी मिठाची चव बघितलेली आहे का, तर आहे चव असल्याशिवाय पण खात नाहीत ना मुलं. तर सगळं परफेक्ट असलं की खातात. आणि एकदा पोट भरलं की परत दिवसभर काही मागत नाही, आणि एकदाच परफेक्ट करून द्यायचं मुलांना. आता शाबूचं झालेलं आहे. आता मी वाटीत काढत आहे, म्हणजे प्लेटमध्ये काढत आहे, तुम्हाला दाखवते कसं झालं आहे शाबू माझा. तर बघा पूर्णपणे हलवलेला आहे, दिसते का तुम्हाला? ओके. आणि लोखंडी कढई असल्यामुळे मी पटकन काढून बाहेर ठेवणार आहे. तुम्हाला ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे की लोखंडाच्या म्हणजे कढईमध्ये केलं नंतर आपल्या शरीरात लोह पण बनला. ओके. मी प्लेट मागत आहे बाळाला, तर देतो का बघा पटकन आणून. तसा बसलेला आहे. आवाज देते तर देत नाही आहे प्लेट आणून. आता मला स्वतःच जायला लागते असं मला वाटते. बघते पण प्लेट आणते, देतो तो आणून. चमचा आहे बाजूला. ओके. चमचा शोधते. दिली प्लेट आणून दिली माझ्या बाळाने मला. मी टावेलनं पुसलेली आहे.
ओके, म्हणजे धूळ असेल ते आणि पुसलेली आहे. हे बघा शाबू माझा कसा झाला आहे ते सांगा मला कमेंट करून, आणि तुम्ही कसा करता ते पण मला सांगा. ही सेम पद्धत असेल, खिचडीची शाबूची खिचडीची वेगळी पद्धत असे काही नसतं. बघा असा शाबू केलेला आहे. आणि माझा व्हिडिओ कसा वाटली, माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ माझा कुठल्या महाराष्ट्रातून या देशातून कुठून बघताय ते पण मला कमेंट करून सांगा. थँक्यू.